कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपण पाहिलं की देशभरात मोठं यश मिळालं. कुठलाही चेहरा नसताना, कुठलाही मोठा राजकीय चेहरा नसताना हे आंदोलन जे ते इतकं यशस्वी झालेलं आहे. जर 2029च्या निवडणुकीत जर कॉकरोच जनता पार्टी उतरली तर राजकारणात काय काय परिणाम दिसू शकतात, काय काय परिस्थिती उद्भवू शकते, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण राजानंद सरांचं मत आधी जाणून घेऊ. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनामुळे खरं तर देशभरात आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी तरुणाई मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे की कॉकरोच जनता पार्टी राजकारणात येणार का. त्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला जर अण्णा हजारे यांचं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल तर त्यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया असे काही कार्यकर्ते त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्या आंदोलन यशस्वी झाल्यानंतर केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टी ही राजकारणात येणार का, त्याच पार्श्वभूमीवर अशी स्वप्न आता पडू लागलेत किंवा अशी विचारणा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत. सध्याची स्थिती पाहतात ते अधांतरी असं वाटतंय, कारण राजकारणात येणार किंवा नाही यावर कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांकडून स्पष्टपणे काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्यांचे जे एक प्रवक्ते आहेत आशुतोष रांका, त्यांनी एका मीडियाशी बोलताना असं त्यांना विचारलं की तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का, तर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू नये, म्हणजे कुठेतरी ते राजकारणात येण्याचा एकीकडे संकेतही देतात. तर दुसरीकडे अभिजित दिपके जे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत ते मात्र थेट नाही असं म्हणून ते त्या विषयावर जास्त बोलणं टाळतात. पण एकंदरीत सध्या कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात ते राजकारणात आले किंवा त्यांनी राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली तर कुठल्या पक्षाला फटका बसेल किंवा कुठल्या पक्षाला फायदा होईल याचं जर गणित मांडायचं झालं तर पहिला मुद्दा येतो तो आपचा. म्हणजे आप ज्या चळवळीतून आप पक्षाची निर्मिती झाली तशाच प्रकारच्या चळवळीतून कॉकरोच जनता पार्टी पुढे आली आहे. आपलाही सुरुवातीला तरुणाईचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. सरकार बदल किंवा सध्याची जी प्रशासकीय यंत्रणा आहे, भ्रष्टाचार, बोकाळलेला भ्रष्टाचार, या मुद्द्यांवरून आपने त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेसला जेरीस आणलं होतं. तोच मुद्दा तरुणाईला भावला आणि त्याच्यानंतर आपला मोठा प्रतिसाद मिळाला. दिल्लीत विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत आपला प्रचंड मोठं यश मिळालं होतं. आता त्याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी ही असे काही मुद्दे, म्हणजे आता त्यांनी नीटचा मुद्दा किंवा शिक्षण व्यवस्थेतील बदलाचा मुद्दा पुढे केलेला आहे, पण भविष्यात ते आणखी इतर मुद्देही हाताळणार असल्याचं स्वतः दिपके यांनी सांगितलंय. ते देशभर याबाबत तरुणाईमध्ये जनजागृती करणार आहेत. त्यांचे दुसरे जे प्रवक्ते त्यांनी असं सांगितलं की ते आता हे आंदोलन देशभरात पसरवून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुढच्या काही महिन्यांमध्ये करण्यात. याचा अर्थ असा की ते आपलं संघटन जे आहे ते आत्तापासून मजबूत करण्याच्या तयारीला लागणार असं दिसतंय. कारण 2029ची लोकसभा निवडणूक हे कदाचित त्यांचं पहिलं टार्गेट असू शकतं, म्हणजे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. मग त्यासाठी त्यांना पहिल्यांदा सध्या ही कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियात प्रबळ आहे, म्हणजे तिथे त्यांचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. मात्र जमिनीवरती तशी का त्यांची फारशी काहीच तयारी नाही किंवा संघटन असं नाही. तर त्यांना जर राजकीय पक्ष म्हणून किंवा राजकारणात उतरायचं असेल तर त्यांना पहिलं आपलं जमिनीवरलं संघटन प्रबळ करावं लागेल. संघटन प्रबळ केल्याशिवाय त्यांना राजकारणामध्ये आपलं स्थान मजबूत करता येणार नाही. तसं केलं, त्यांनी संघटन प्रबळ केलं, त्यामध्ये अर्थातच तरुणाईचा भरणा असेल तर त्याचा पहिला फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो. कारण आम आदमी पक्षाचं जे सुरुवातीचं त्यांना जे मोठा पाठिंबा मिळाला तो तरुणाईचा होता. ती तरुणाई आपोआप कॉकरोच जनता पार्टीकडे वळेल किंवा सध्या वळलेलीच आहे. राजकीय भूमिकाही कदाचित हे तरुणाई कॉकरोच जनता पार्टीच्या बाजूने घेऊ शकतं. कारण तुम्ही जर कॉकरोच जनता पार्टीचा सुरुवातीचा जाहीरनामा वगैरे जर पाहिला तर तुम्ही आंदोलनामधले जसे फलक पाहिले आत्ताच्या, तसेच त्यांच्या जाहीरनाम्यामधलेही काही मुद्दे तसेच आहेत. तर ते मुद्देही तरुणाईला भावू शकतात. तर त्यामुळे आपला पहिला फटका बसेल. आता दुसरा जो आहे तो काँग्रेस. यामध्ये काँग्रेसने आता सरकारला जरी संसदेमध्ये घेरलं असलं किंवा नीटच्या मुद्द्यावरून जरी काँग्रेस सरकारच्या विरोधात हे करत असलं तरी खरं जे यश मिळालंय ते कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे.
त्यामुळे तरुणाई भाजपला किंवा सत्ताधारी पक्ष असलेल्या आघाडीला एनडीएला विरोध म्हणून काँग्रेस ऐवजी कॉक्रोच जनता पार्टीची निवड करू शकते किंवा कॉक्रोच जनता पार्टीला पहिली पसंती देऊ शकते. तर याचा फटका थेट काँग्रेसलाही बसू शकतो. पण मग भाजपला याचा फायदा होईल का? कारण जर आप किंवा काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष कमकुवत झाले किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या बाजूने जे नवमतदार आहेत किंवा तरुणाई वळली, तर भाजपला त्याचा फटका बसेल का? भाजपला त्याचा फायदा होईल का? तर कदाचित काही प्रमाणात फायदा होईल, पण त्यांचंही राजकीय त्यांनाही नुकसान होऊ शकतं. कारण भाजप नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये नवमतदारांना टार्गेट करत असतं किंवा तरुणांना टार्गेट करत असते. पण जर कॉक्रोच जनता पार्टीने राजकीय दावेदारी सांगितली किंवा राजकारणात उतरले तर भाजपलाही त्याचं नुकसान होणार आहे. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी केवळ विरोधी पक्षांचेच किंवा सत्ताधारी पक्षांनाच नुकसान करेल असं नाही, तर सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात कॉक्रोच जनता पार्टीमुळे नुकसान होऊ शकतं. मला वाटतं कदाचित याचमुळं काँग्रेसनं पण आणि भाजपने पण सुरुवातीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीपासून अंतर ठेवलं होतं. 20 दिवस काँग्रेसने कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा न देण्याचं हेच कारण असावं कदाचित, की याचा भविष्यातला आपल्याला फटका काय बसू शकतो का, आपल्याला याचा निवडणुकीसाठी किंवा इतर राज्यांमध्ये संघटनेमध्ये कुठं अडथळा येऊ शकतो का, याचाच आढावा घेण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. भाजपने पण जर आपण सुरुवातीलाच या आंदोलनाला हाताळलं किंवा आंदोलनाची दखल घेतली, दिपक्यांची दखल घेतली तर कदाचित दिपक्यांना सिरियस घेतल्यासारखं होईल आणि त्यातून त्यांना बळ मिळेल. यासाठीच भाजपने सुरुवातीपासून दिपक्यांपासून अंतर ठेवलं होतं, त्यांचा दखल न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळं जे सध्याचे 2 मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत ते हा जो तिसरा पर्याय उभा राहत आहे, अजून तो राजकीय दृष्ट्या कितपत प्रबळ आहे येत्या काही दिवसात कळून येईल. पण जो विरोधी पक्षातली एक स्पेस भरून काढण्यासाठी तिसरा पर्याय जो उभा राहत आहे त्याला कसं हाताळलं पाहिजे याचा सध्या हे अभ्यासच करत असावेत. पुढचे अजून काही दिवस हे कॉक्रोच जनता पार्टीच्या राजकीय अँबिशन्स काय आहेत, म्हणजे ते कुठल्या संघटनात्मक पातळीवर काही तयारी करतायत का, संघटनेच्या स्थापनेसाठी काय तयारी करतायत का, त्याच्यावरती लक्ष ठेवतील. त्यानंतर त्यांची पुढची भूमिका ठरू शकेल. आता CJP 2029ला उतरेल की नाही हे अजून माहित नाही, पण उतरली तर काय परिणाम होतील हे आपण ऐकलंच. पण भाजपकडून मात्र आता 29ची तयारी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. ती कशी करण्यात आली मी ते तुम्हाला सांगतो, की आंदोलनात जेनजींचा सहभाग जास्त होता, त्यामुळे आता या ताकदीचा वापर आपल्याला कसा जास्त करून घेता येईल हे मोदींनी पाहिलं. आणि आपण पाहिलं की मागच्या 3 दिवसातच त्यांनी व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये 3 व्हिडिओ बनवले आणि ते अपलोड केले. म्हणजे कुठेतरी एक तरुणांच्या भाषेत तरुणांची जवळ जाण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. दुसरी अपडेट अशी आहे की भाजपचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्याकडनं आता सगळ्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना आणि जे स्थानिक नेते आहेत त्यांनाही इंस्टाग्राम वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कसं तर इंस्टाग्राम वापरा, आपल्या योजनांची माहिती द्या, तरुणांची जवळीक साधा आणि त्यांना रिलेटेबल वाटेल अशा भाषेत त्यांच्याशी जवळीक साधा आणि त्यांना जवळ करा. आपल्या ज्या काही अपडेट्स असतील तर त्या इंस्टाग्रामहून देत चला, अशा सूचनाही आता या नेत्यांना, मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती मिळते. दुसरीकडे आता मोदी नवं कॅम्पेन आखणार आहेत अशी चर्चा चालू आहे, अशी माहिती आलेली आहे. तरुणांचे जे पॉडकास्ट असतात, युट्यूबर्स असतात, युट्यूबर्सच्या माध्यमातून आपली गोष्ट ही तरुणांपर्यंत पोहोचवली जाणार असं प्लॅनिंग त्यांच्याकडनं तयार केलं जात आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे आता तरुणांची नाडी सरकारने ओळखायला सुरुवात केली आणि त्या दृष्टीने ते पावलं उचलत आहेत. त्यामुळे 29च्या निवडणुकीत आता नक्की काय होईल हे सांगता नाही येत, पण भाजपकडून जी आहे तर ती तयारी अशा पद्धतीने सुरू करण्यात आली अशी अपडेट आता मिळाली आपल्याला. मला वाटतं आंदोलन ज्यावेळेस एक पीक पॉईंटला होतं त्यावेळेस म्हणजे एक 23 दिवस तर त्याच्यामध्ये उपोषण झालं, वांगचूक यांनी उपोषण केलं. पण BJPने एक 22-23 दिवस त्या आंदोलनाकडे दुर्लक्षच केलं, म्हणजे दखलही घेतली गेली नाही. त्याच्यामुळं BJP विरोधात एक मोठा रोष तरुणांचा निर्माण झाला होता. आता हा रोष थोपवण्यासाठी पंतप्रधानांनी वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. त्यासाठी एक रीलचं माध्यम त्यांनी
एक रीलच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडिओ केला, एक नाही 2 व्हिडिओ केले त्यांनी. त्याचबरोबर तरुणांसाठी आम्ही काय काय करतो आहोत किंवा काय पद्धतीच्या योजना करणार आहोत किंवा कशा पद्धतीने त्यांना त्यांच्यासाठी काम करत आहोत हे सांगण्याचाही प्रयत्न केला. मला वाटतं या आंदोलनात म्हणजे जसं आत्ता राजानंदने उल्लेख केला की अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी जसं केजरीवालांचा किंवा आम आदमी पार्टीचा उदय झाला होता राजकारणामध्ये, त्याच पद्धतीने आता या आंदोलनाचं एकूणच स्वरूप पाहता आणि एक जनजीनमधला एक थोडासा रोष पाहता या CJPचे सुद्धा एक पॉलिटिकल एंट्री होऊ शकते आणि ती झाली तर साहजिकच आहे भाजपलाच याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो. एक असं थोडंसं एक अंदाज वाटतोय. म्हणजे तो किमान BJPचे जे काही नेते आहेत आणि खुद्द पंतप्रधानांनी जरा तरुणांच्या बाजूनं बोलण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे हे त्याच्यातून जरा स्पष्टपणे दिसतंय. त्याच्यामुळं या पुढच्या काळामध्ये आता BJP कशा पद्धतीने या तरुणांना हँडल करते याच्यावर त्या गोष्टी अवलंबून राहतील. आता सध्या तरी लगेच काही सांगता येणं शक्य नाही, परंतु पाहूयात पुढं कसं होतंय. आता अमित म्हणाला की भाजप आता वेगळ्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीला हाताळण्याचा प्रयत्न करतं. तर ते पुन्हा एकदा सुरुवातीला म्हणजे आंदोलन पहिल्या टप्प्यात होतं त्यावेळी भाजपकडून किंवा भाजपच्या नेत्यांकडून किंवा NDAतील अनेक नेत्यांकडून कॉक्रोच जनता पार्टीचा नक्षलवादाशी संबंध आहे किंवा त्यांच्या नेत्यांचा किंवा त्या सहभागी आंदोलकांना दहशतवादी म्हणणं, आतंकवादी म्हणणं असा प्रकार सुरू होते. चीनकडून पाकिस्तानमधून आंदोलनाला मदत येते असाही दावा काही नेते करत होते. आणखी एक गोष्ट म्हणजे काँग्रेसचं जर तुम्ही सांगायचं झालं तर काँग्रेसनं आतापर्यंत एकदाही किंवा राहुल गांधींनी एकदाही कॉक्रोच जनता पार्टी असा साधा उल्लेखही केलेला नाही. ते सतत विद्यार्थी किंवा आंदोलक असंच बोलतात. एकदाही त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या ट्विटरमध्ये, सोशल मीडियातील पोस्टमध्ये किंवा ठिकठिकाणी जे आता आंदोलन करतायत, संसदेबाहेर आंदोलन करतात, तिथे त्यांच्या नेत्यांकडून कॉक्रोच जनता पार्टीचा साधा उल्लेखही केला जात नाही. याचाच अर्थ भाजप किंवा काँग्रेसला कॉक्रोच जनता पार्टीचा जो काही रिस्पॉन्स मिळतोय तरुणाईकडून त्याची मनात किती भीती आहे हे या 2 उदाहरणावरून तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतं. आंदोलन झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून लगेच अभिजित दिपके यांच्यावरही हल्लाबोल सुरू झालेला आहे. म्हणजे भाजपचे नेते जे आहेत अमित मालवीय ते त्यांच्या सोशल मीडियाचे प्रमुख आहेत. तर त्यांनी एक पोस्ट केली आणि अभिजित दिपकेंचे जुने ट्विट आणि फोटोज, मनीष सिसोदियांसोबतचा फोटो किंवा केजरीवालांचं कौतुक करणारा किंवा भाजप आणि काँग्रेसमध्ये कसं साटालोट आहे असं ट्विट असलेलं काही पोस्ट मालवीयांनी शेअर केले. आणि दिपके हे केवळ राजकीय किंवा दिपके आणि इतर जे आंदोलकांचे नेते आहेत ते ठराविक राजकीय पक्षाला किंवा एका चळवळीला मदत करण्यासाठी हे आंदोलन केल्याचा आरोप मालवीय यांनी केलाय. म्हणजे भाजप आता थांबणार नाही असं थोडक्यात इथून दिसतंय की ते आता सातत्याने दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टीला टार्गेट करत राहणार. त्याला कशा पद्धतीनं त्यांच्या बाजूने झुकलेली तरुणाईचा ओढा कमी होईल असंच भाजप सध्या रणनीती आखताना दिसतंय. मला वाटतं जेवढं सोपं आम आदमी पार्टीला राजकारणात यायला गेलं तेवढं सोपं निश्चितच CJPला नसणार आहे. कारण की अण्णा हजारेंचं ज्यावेळेस उपोषण होत होतं त्यावेळेस मला वाटतं 2013चा काहीतरी काळ होता तो. त्या काळात भाजप विरोधात होती, काँग्रेस सत्तेत होती आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढायचं होतं. यासाठी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी रसद पुरवल्याचा आरोप आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा हजारेंच्या उपोषणानंतर आम आदमी पार्टी अस्तित्वात यायला आणि पुढं तो तरुणाईचा जो काही त्यांच्या बाजूने सपोर्ट होता तो त्या सपोर्टचा फायदा घेण्यासाठी फार कमी वेळ होता आणि त्याच्यामध्ये कुठेही नरेटिव्ह सेट झाला नाही किंवा निगेटिव्ह कुठल्या गोष्टी गेल्या नाही आहेत. आणि त्यामुळं आम आदमी पार्टी ही लवकर सत्तेत येऊन त्यांनी मला वाटतं दिल्लीतील विधानसभा काबीज केलेली होती. त्या पाठोपाठ त्यांनी पंजाबमध्ये सत्ता काबीज केली. पण ज्यावेळी BJP सत्तेत आली त्यानंतर आम आदमी पार्टीलाही कुठेतरी सत्तेतून घालवण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आणि जो काही काळ लागणारा होता त्या काळामध्ये त्यांनी यंत्रणा सेट केली आणि 2024च्या निवडणुकीमध्ये
मला वाटतं दिल्लीमधून केजरीवालांची सत्ता गेलेली आहे. आत्ता आपण 2029ची गोष्ट करतो, CJPची, कॉक्रोच जनता पार्टीची. मला वाटतं 2029साठी साधारण 3 वर्ष आहेत. आणि आपण जसं म्हणतो ना की भाजपचा DNA हा OBC आहे, मला वाटतं मूळ भाजपचा DNA हा सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियातून ही CJP पार्टी अस्तित्वात आली, जो DNA आत्ता भाजपने ओळखलेला आहे. आणि याच अनुषंगाने जसा ऋषीने उल्लेख केला की सगळ्या मंत्र्यांना आदेश देण्यात आलेत की तुम्ही इंस्टाग्राम वापरा, सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा, इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहा. त्याच्या पाठोपाठ नरेंद्र मोदी यांनी सुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं ही कुठंतरी गोष्ट आता भाजपच्या लक्षात आली आहे आणि निश्चित 3 वर्षाचा काळ म्हणजे हा खूप मोठा काळ आहे. आणि भाजप सत्तेत असताना केंद्रात, राज्यात सत्तेत असल्या कारणाने, सगळी यंत्रणा त्यांच्या हातात असल्या कारणाने मला वाटतं CJPला जेवढं वाटतं, म्हणजे ज्या पद्धतीनं आंदोलन सक्सेस झालं, तेवढं सक्सेस होणं किंवा तेवढा प्रभावीपणे 2029च्या निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट पडणं हे एवढं सहज सोपं निश्चितच नसणार आहे. तर एकंदरीतच CJP जर 2029ला रिंगणात असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, कुठल्या पक्षाला फटका बसू शकतो, कुठल्या पक्षाला फायदा होऊ शकतो, हे आपण पाहिलंच. जर ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि अशी चर्चा जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.